मित्र हो, शासन आणि प्रशासन यांच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत असं आपण नेहमी म्हणतो. खर तर या संवेदना केवळ बोथट नाही, अगदी मृतप्राय झालेल्या आहेत याचा अनुभव आपण घेत असतो. शासन प्रशासनच काय हो, पण माणूस सुद्धा किती मुरदाड मनाचा झालेला आहे हे रोज आपल्या आजूबाजूला घडत असतं, आपण ते पाहत असतो. बघा, रस्त्यावर एखादा अपघात झालेला असतो, जखमी तडफडत असतो, मरणाच्या दारात तो उभा असतो, आकांत करतो, आक्रोश करतो आणि जमलेले लोक त्याला मदत करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ करत उभे असतात. पण खाकीवर्दी घातलेले पोलीस सुद्धा. मित्र हो, मी आता जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तो पाहून कोणाचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार. पोलीस सुद्धा माणूस असतो म्हणतात, मग ते माणसासारखं माणुसकीनं का बरं वागत नाहीत? बघा, अवघ्या 10 वर्ष वयाची मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती, तिथूनच ती बेपत्ता झाली. कोइंबतूरच्या सोलर पोलीस ठाण्याची यामध्ये तक्रार नोंदवली गेली. या मुलीच्या शोधासाठी 5 विशेष पथकं पोलिसांनी तयार केली. पोलिसांनी तपास करून 33 वर्षाच्या एका नराधमाला बेड्याही ठोकल्या. या नराधमानं चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केलेली होती. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. एवढी अमानुष घटना घडल्यानं मानवी मन सुन्न झालेलं होतं. या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. एका चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत, त्यानंतर तिची हत्याही झालेली आहे. केवढा गंभीर प्रकार. पण अशा वेळी सुद्धा पोलीस अधिकारी खळखळून हसत होते. हसणाऱ्या या अधिकारी सामान्य दर्जाच्या नव्हत्या, विशेष म्हणजे त्या सुद्धा एक महिला होत्या. पश्चिम विभागाच्या पोलीस महानिरीक्षक R.V. रम्या भारती या पत्रकार परिषदेदरम्यान चक्क हसताना आणि नखाशी खेळताना दिसत आहेत. कोइंबतूर परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक P. स्वामीनाथन आणि कोइंबतूरचे पोलीस अधीक्षक रेड्डी हे या वेळेला या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. हा व्हिडिओ पाहिला ना तर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, म्हणून आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा.
या पोलीस अधिकाऱ्यांना कुठे माणुसकी उरली आहे असं वाटतंय का? एक महिला असून सुद्धा एवढा बोथटपणा. हा व्हिडिओ पाहून सुद्धा लोकांचा संताप अनावर होतोय. एका 10 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं, छळ करण्यात आला, हत्या करण्यात आली आणि अशा वेळी किमान संवेदनशीलता दाखवण्याऐवजी हे अधिकारी पत्रकार परिषदेमध्ये विनोद करण्यातच अधिक रस घेतल्याचं दिसून आलं. हे अत्यंत लज्जास्पद आहे. या अधिकारी पदासाठी योग्य नाहीत, पोलीस विभागाला लाज वाटली पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या अनेक संतप्त प्रतिक्रियाही उमटलेल्या आहेत. या पोलीस अधिकाऱ्याचं काय घेऊन बसायचं हो. त्याच्याही आधी उद्योग मंत्री यश कीर्तना यांना या घटनेबाबत विचारलं होतं, तेव्हा गंभीर होण्याऐवजी ते सुद्धा चक्क हसत होते. आणि मग सगळ्या बाजूनी टीका झाल्यावर मात्र त्यांनी आपल्या हावभावाचा चुकीचा अर्थ लावला गेला असल्याचं म्हटलं, राजकीय विकृतपणा म्हटलं, बरंच काही काही म्हटलं. आणि त्यानंतर पोलिसांचा हसतानाचा हा व्हिडिओ बाहेर आला. आता पोलीस यावर काय खुलासा करतायत हे पाहावं लागेल. कदाचित हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार केला असल्याचंही सांगितलं जाऊ शकतं. तरी पण या व्हिडिओची तपासणी ही व्हायलाच हवी. पोलिसांकडून अद्याप तरी याबाबत कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही. पण तरीही मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? आलेला संताप तुम्ही कोणत्या शब्दामध्ये व्यक्त कराल? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या मित्रांनो. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.